सद्गुरूच्या प्रत्येक शिष्याला वाटतं आपणच आपल्या गुरुचे श्रेष्ठ भक्त, परंतु श्रेष्ठ कोण हे गुरुने ठरवायचं, भक्तानं नव्हे. विक्रम भाऊ मला माफ करा. विक्रम भाऊ मला माफ करा. असं काय करताय? कोण तुम्ही? मी लख्या चोर. लख्या चोर? घाबरू नका सर, मी तुमच्याकडे चोरी करायला नाही, तुमची माफी मागायला आलोय. माफी मागायला? होय, तुम्हाला मी समतो बैजवर सांगतो. बर बर, बसा 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 तुम्ही. त्या दिवशी तुमचं बोलणं चोरून ऐकलं मी. आणि परवा रातच्याला मी दोन्ही यायला यायचा प्रयत्न केला, पण पहिल्या यायला तो फौजदार आडवा आला, दुसऱ्या यायला तो कौलावरनाच खाली पडलो ना. पण ऐकून काय, मला तुमच्या घरात चोरी करता आलीच नाही. शेवटी मी विचार केला, हे समजा काय घडते, आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. मला तुमच्या घरात शिरता आलं नाही. आज फक्त तुम्हाला भेटायला यायचं म्हटलं, माझं टकुरच चालण्याचं झालंय. मला वाटतं कुणी जादूबिदी केली की काय? हो नाही नाही, जादूबिदू काही नाही, आणि केली जरी असली तरी ती मी नाही केलेली. ही जादू आमच्या स्वामींची. स्वामी? त्यांनी रोखलं तुम्हाला आमच्या घरी चोरी करण्यापासून. ते स्वतः इथं आमचं रक्षण करायला उभे होते. म्हणजे त्या दिवशी तुम्ही ज्या स्वामींबद्दल बोलवतात ते स्वामी त्यांनी केलंय समजा? हो, स्वामींसाठी काहीही अशक्य नाही. तसं असेल तर धन्य तुमचे स्वामी. मला माफी दे. हो, तुमचं घर लुटायला मी आलो, पण त्याची शिक्षा मला मिळाली आहे. हो विक्रम भाऊ, हा हात आणि पाय लय सुजलाय. हो, कसा बसा खुरडत खुरडत तुमच्यापर्यंत पोहोचलोय. जोपर्यंत तुम्ही मला माफी नाही करणार तोपर्यंत हे बरं नाही होणार. विक्रम भाऊ मला माफ करा, मला माफ करा. अरे असं काय करताय का भाऊ? अहो, तुमची वेदना मला समजू शकते, पण या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. या सगळ्याचे करते धरते स्वामीच आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. हो चालेल चालेल. ते सर्व काही ठीक करतील. चला. स्वामी, हे लखा भाऊ. हो काय आम्हाला लख्या, तुला प्रश्न पडलाय ना? त्या दिवशी फौजदार नेमका याच्या घरी कसा काय उपटला, त्याला कसं काय कळलं? बघ, असाच होता का तो फौजदार? होय, अक्षी असाच होता तो फौजदार. स्वामी, तुम्ही स्वतःच्या घराच्या रक्षणाला आलात. स्वामी, तुम्ही मोठे आहात, देवच आहात. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. त्यातूनच तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात. तर मी आज काय, तर कोणी बी यांच्या केसाला धक्का लावू शकत नाही. त्यातून यासारखे भक्तगण म्हटल्यावर स्वामी, यांच्यासारखे तुमचे भक्त लय भाग्यवान. अरे तूही नशीबवान आहेस. गेल्या जन्मी तू आमचा लाडका भक्त होतास, म्हणून या जन्मी सुद्धा शेवटी तू आमच्या पायापाशीच येणार होतास. अरे वेड्या, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. म्हणजे स्वामी, तुम्ही माझी वाट बघत होता? अरे गेल्या जन्मी तू अतिशय सालस सज्जन असा गृहस्थ होतास, पण तुझ्या हातून एक पाप घडलं आणि या जन्मी तुला चोराचं जीणं जगावं लागलं.
पण आमच्या हातून तुझा उद्धार होणार होता, म्हणूनच आम्हीच हे सगळं घडवलं. स्वामी, माझ्यासारख्या पापी माणसासाठी तुम्ही स्वतः एवढा त्रास घेतलात? अरे आजवर तुला दुर्बुद्धी होत होती, त्यामुळे तुझ्या हातून अनंत अपराध घडत गेले. आज उपरतीचा क्षण आलाय, तुला तुझा उद्धार करून घ्यायचा आहे ना? हा मार्ग सोडून दे, सन्मार्गाला लाग. स्वामी, आता खूप उशीर झालाय, पण अजून असं काही होऊ शकेल? अरे का नाही होणार? मनुष्याने एकदा ठरवलं की त्याला अशक्य असं काय आहे? अरे तुला ईश्वराने जे गुण दिलेत त्याचा सत्कर्मासाठी वापर कर. तुझ्या अंगात कौशल्य आहे, हुशारी आहे, धमक आहे, तिचा चांगल्या कामासाठी वापर कर. लोकांच्या डोळ्यात अश्रू आणण्यापेक्षा लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुस. अरे लोकांवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहा. तिथे तुझी मर्दुमकी दाखव. अरे लोकांना लुबाडून आपल्याला सुख कधीच मिळत नसतं. लोकांना लुबाडून मिळवलेलं धन, पैसा आपल्याला सुख, समाधान कधीही देत नाही. अरे असा लुबाडून मिळवलेला पैसा आपल्या जीवनातलं समाधान हिरावून घेतो. बोल, एवढी किंमत मोजायला तयार आहेस तू? आजपासून ही चोरीमारी करणं सोडून दे. सत्कर्माची कास धर. स्वामी, जशी आपली आज्ञा. पण मी एवढे गुन्हे केले, त्याची मला शिक्षा भोगायलाच लागेल ना? आजवर ज्यांच्याकडे चोऱ्या केल्यास त्यांचा ऐवज त्यांना परत नेऊन दे. त्यांची माफी माग. तुला काहीही शिक्षा होणार नाही. जशी आज्ञा स्वामी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय रे चोळ्या, कसला विचार करतोय? काही नाही स्वामी, सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. पुढचा महिनाभर आपल्याला नैवेद्य देण्याचा मान कुणाला मिळणार, तो मान देण्याची वेळ आली आहे ना, त्याबद्दलच सगळीकडे तर्कवितर्क सुरू आहे. स्वामी, अहो आपल्या मनात काय आहे? हा मान कुणाला द्यायचं ठरवलंय का आपण? हो, ठरवलंय. कोण आहे तो भक्त? अरे ज्याला आम्ही आम्हाला नैवेद्य दाखवायचा मान देणार तो तसाच श्रेष्ठ, आपल्या गुणांनी आमचं मन जिंकून घेणारा असणार. पण एवढ्यातच कोणाला तरी वरचढ ठरवून हा मान देण्याची सोय राहिलेली नाही. का? काय झालं स्वामी? अरे सगळे जण स्वयंघोषित बघतो, प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतो. अरे त्यांना हे कळत नाही कोण श्रेष्ठ आहे हे भगवंताला ठरवू देत की. पण नाही, एक जात सगळे तीच चूक करतायत. जशी आमचा भास्कर, सदाशिव, गणेश करतायत. लक्ष्मी माते कृपा कर, माते कृपा कर. अभिनंदन गणेश भाऊ. अभिनंदन? कसलं अभिनंदन बाबा? अहो त्याचं काय आहे, अगोदरच अभिनंदन करतोय, कारण तुम्हाला अभिनंदन करण्याचा मान मला हवा होता म्हणून. अरे हो रे, पण अभिनंदन कशाबद्दल ते तर सांगशील की नाही? हा तसं होय, म्हणजे स्वामींच्या नैवेद्याच्या मानाचं हो. अहो ते कसं आहे, मोराच्या महिन्यापासून आहे ना स्वामींच्या नैवेद्याचा मान हा त्यांच्या श्रेष्ठ भक्ताला मिळणार आहे. हा, आणि तुमच्याहून कोणी श्रेष्ठ भक्त आहे का? तो मान तुम्हालाच मिळणार. हा, आणि यात शंका नाही. शंका? अरे शंका तुलाच काय, इतर कुणालाही असायचं कारण नाही, कळलं? हा, अरे ह्या पंचक्रोशीत आमच्या तोडीचा भक्त तरी शोधून सापडेल का? तर आपल्यावर सोपवलेली जी कामगिरी आहे ना ती नीट पार पडायला हवी, कळलं? आपल्याला दररोज स्वामींना
वेगवेगळा आणि पंचपक्वानाने युक्त असा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा हा. आणि ही जबाबदारी तुझी, कळलं? वय वय गणेश भाऊ, तुम्ही बोलले न मी ऐकलं बघा. पण गणेश भाऊ, हा. एक समस्या आहे. समस्या? आता समस्या कसली? अहो म्हणजे ते कसं आहे की स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताचा मानासाठी अजून दुसरा बी एक दावेदार आहे. दुसरा पण कोणी आहे? अरे नाव तरी कळून दे त्याचं. अहो ते सदाशिव शेठ मिठाईवाले, त्यांची लई जोरदार तयारी चालू आहे. असं? आणि त्याला वाटतं आमान त्यालाच मिळणार. कोण? तर सदा हलवाई? हा तद्दन बकवास दावा करतोय तो. हा. अरे आधी साधा भक्त तरी हो म्हणावं. श्रेष्ठ भक्त वगैरे तर नंतरच्या गोष्टी. अरे स्वामींचा श्रेष्ठ भक्त फक्त मीच होणार. सदाशिव भाऊ, तुमची मिठाई गावभर प्रसिद्ध झाली. अहो तुम्हाला असा नैवेद्य स्वामींना दाखवावं लागणार नाही. आता महिनाभर प्रत्यक्ष स्वामींनाच नैवेद्य दाखवण्याचा मान तुम्हाला मिळणार आहे. अरे हे तर होणारच होतं. गेली अनेक वर्ष मी असा स्वामींसमोर नैवेद्य दाखवतोय. त्याशिवाय मी कधी मिठाई विक्री सुरू केली नाही. तुमची मिठाई इतरांपेक्षा वेगळी आणि स्वादिष्ट का लागते हे आज कळलं. अहो तुमच्या मिठाईत स्वामी भक्तीची गोडी उतरली. हो, आणि आता म्हणूनच माझ्या एकनिष्ठ भक्तीचं फळ म्हणून मला हा मान मिळणार आहे. तो फक्त कधी मिळणार त्या दिवसाची मी वाट पाहतोय. पण सदाशिव भाऊ, या दिवसाची वाट पाहणारे तुम्ही एकटेच नाही बरं का. स्वामी भक्तीत माझा मुकाबला करू शकेल असं कुणी आहे? हो तर तेच तर सांगतोय. अहो तो गणेश सावकार आहे ना. गणेश सावकार? अरे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टाणी. अरे भक्ती म्हणजे काय आणि अध्यात्म कशाशी खातात याचा साधा गंध तरी आहे का त्याला? त्याने फक्त एकच काम करावं, पैसा मोजावा आणि तिजोरीत ठेवावा. त्याने फक्त लक्ष्मीची पूजा करावी. स्वामी भक्त असल्याच्या पोकळ वर्गाना करू नको म्हणावं. तेव्हा श्रेष्ठ भक्त आहे तो मीच. तेव्हा हा मान मलाच मिळणार. अरे गणेश सावकारच काय, पण दुसऱ्या कुणाची क्षमताही नाही आणि योग्यताही नाही. हे स्वामींचा श्रेष्ठ भक्त तर मीच होणार. पण तू भास्कर काय करतोय ना ते काही कळत नाहीये. त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. ठीक आहे, पण आपण स्वामींची मूर्ती बनवायचं जे काय प्रयोजन केलंय ना ते मात्र नामी आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अरे भास्कर, श्री स्वामी समर्थ. हे भास्कर. श्री स्वामी समर्थ, श्री भास्कर. अरे काय रे निवृत्ती, अरे काय रे कवा धरणं झालं हक्का मारतोय. हा ध्यान कुठे तुझं? अरे स्वामींचं नाम मुखात असलं ना अशी काही तंद्री लागते म्हणून सांगू, कशाचंच भान राहत नाही. आणि हे तर तुला चांगलं माहितीये म्हणून तर तू अशा वेळेस माझ्याशी बोलत नाहीस. खरं आहे बाबा, पण आज तू बोललास म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं असेल. बोल ना. अरे हो तसंच काहीतरी आहे. तुला कळलं का, पुढील अख्खा महिना स्वामींना नैवेद्य द्यायचा मान त्यांच्या सर्वात श्रेष्ठ भक्ताला मिळणार आहे म्हणे. अरे तू स्वामींची एवढी भक्ती करतोस, अरे तुला नाही वाटत का हा मान तुलाच मिळावा म्हणून? वाटतं ना, लय वाटतं. स्वामींची सेवा करण्यासारखी दुसरी पुण्यही या जगात नाही बघ. आता स्वामींची इतकी मनोभावी भक्ती केल्यानंतर असा विचार मनात आला तर त्यात वाईट ते काय? खरंय रे, मला तर तुला सांगतो असं वाटतं माझाच मित्र स्वामींचा सर्वात श्रेष्ठ भक्त व्हावा. अरे गड्या, आपण फक्त तुला आणि मला वाटून काय फायदा? त्याकरता मी तेवढा श्रेष्ठ नसन ना तर तेवढा श्रेष्ठ होण्याचा मी प्रयत्न करीन. पण ह्यो मान मी मिळवीनच. मला स्वामींची सेवा करायची, लई सेवा करायची. श्री स्वामी समर्थ. अरे कशाला आला तिकडं? काय काम आहे? काय काम आहे म्हणून विचारतोय? अरे तू ज्याच्यासाठी आला ना त्याचसाठी आम्ही आलोय. वा जगास. आणि हा भास्कर सुद्धा का? हा हा, तुम्हाला श्रेष्ठ भक्त होण्याचा मान मिळवायचा आहे नाही का? अरे तू
तुम्हाला दोघांना माहित नव्हतं हा मान घ्यायला मी येणार आहे म्हणून? स्वामी, अहो आपण एवढे हसताय का? चोळ्या हसण्याजोग्याच गोष्टी घडताय. आमचे भक्त सदाशिव, भास्कर, गणेश तिघांमध्ये चढावड लागलीये. श्रेष्ठ भक्त कोण? अरे एवढंच नाही, या तिघांपैकी प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ भक्त असं जाहीर करून सुद्धा मोकळा झालाय. अरे ह्या गावावर माझी सत्ता चालते, माझी. तेव्हा आल्या पावली गुमान निघून जायचं, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर परिणाम वाईट होतील. अरे जा रे, काय व्हायचं ते परिणाम होते. या परिणामांना मी भीक नाही घालत, कळलं ना? इथे यायच्या अगोदर तुझी तू लायकी तरी तपासून घेतलीस का? भ्रम झालाय भ्रम तुला. जा पेढीवर जा आणि पेढी सांभाळ. उगा नसत्या फंदात पडू नको. ये हलवाया, तुझी जीभ जरा जास्तच वळवळायला लागली आहे. अरे आपली अक्कल आहे ना, अक्कल ती मिठाई बनवण्यापुरतीच ठेवायची. अरे साखरेचं खाणार त्याला देव देणार, आणि मी तर रोज साखर खातो आणि लोकांनाही खाऊ घालतो. तेव्हा स्वामींचा श्रेष्ठ भक्त मीच होणार. अरे यांना हे कळत नाहीये, असं जाहीर करणं सोपं असतं रे, पण आपण श्रेष्ठ भक्त आहोत हे सिद्ध करणं किंवा मुळात तसं असणं हे फार कठीण. ये हलवाया, खूपच बोलतोयस रे. भरपूर जीभ वळवळते तुझी. इथे उभं राहायची तरी लायकी आहे का तुझी? मानबिन तर नंतरच्या गोष्टी. ए माझ्या वाटेत आला ना तर आडवा पाडून टाके ना. अरे तोंड बघा आडवं पाडणाऱ्याच. इकडे का हातात बांगड्या भरल्या नाहीये, ते तुला पाठवून भरायला. अहो गणेश भाऊ, सदाशिव भाऊ, अहो कशाला उगा गळा फाडताय? अहो जे तुमचं नाही त्याच्यासाठी कशाला भांडताय? हा हक्क आहे तो फक्त भास्करचा. अरे जा रे, एक तर तुझ्यासारख्या भिक्कारड्याला हा मान मिळणार नाही, आणि समजा चुकून मिळाला तर स्वामींना नैवेद्य म्हणून काय देणार? तुझ्या शेतातल्या मातीचे ढेकळं. जा, एक तर हा मान मिळवण्याची तुझी लायकी नाही आणि ऐपतही नाही, कळलं? अहो सदाशिव भाऊ, गणेश भाऊ, अहो श्रेष्ठ भक्त होण्यासाठी पैशांची श्रीमंती नाही, भक्तीची श्रीमंती लागते. अहो मला सांगा, सावतामाळी, जनाई, कुंडली हे काय श्रीमंत होते? पण त्यांनी आपल्या भक्तीच्या श्रीमंतीनं पांडुरंगाचं मन जिंकून घेतलं का नाही? ए उगाच कथेकरी बुवासारखं बोलू नकोस. अरे खिशात पैसा नसेल तर स्वामींसमोर नैवेद्य म्हणून काय ठेवणार आहे? तुझी भक्ती? अरे माझ्याकडे पैसा आहे आणि भक्ती सुद्धा. बघ, दरिद्री माणसाने आवाका बाहेरची स्वप्न बघायची नसतात, कळलं? लय झालं, पैशावरून एवढं हिनवायचं काम नाही. ये आवाज चढवायचं काम नाही, आपली पायरी ओळखून राहायचं. आणि तो सुद्धा तुझ्या पैशाचा मोठेपणा आहे ना, तुझ्या भास्कर पुढे चालेल, माझ्या समोर नाही, कळलं ना? सोळ्या, आमच्या लेखी सगळे भक्त आम्हाला सारखे आहे. हे लोक मुळात असे भेदाभेद निर्माण का करतात हेच कळत नाही. अरे भगवंताचा अधिकार तुम्ही स्वतःजवळ का घेता? भगवंताला ठरवून देत ना आपला श्रेष्ठ भक्त कोण, त्यात तुम्ही नाटका खुपसता. पण नाही, यांचा हा अट्टाहास चालूच असतो, आणि या अट्टाहासापायी ते ह्या थराला जातात की त्यांचा स्वतःवर ताबाही राहत नाही, भांडत बसतात. अरे भक्तीत कसला रे अट्टाहास? ही कसली यांची भक्ती? असं आता मी सुद्धा तोंड बंद करतो, तू ना. ओ सदाशिवराव, गणेशराव, थांबा. काय करताय? काय शोभतं का तुम्हा दोघांना हे? आणि तुमच्या दोघांचे जे भांडण आहे ना, त्याचा निकाल स्वामीच येऊन लावतील. जरा वाट बघा स्वामींची. स्वामी, श्रेष्ठ कनिष्ठ या वादात जात नाही, पण तुम्ही चांगला भक्त कसं काय ओळख?
किंवा चांगला भक्त होण्यासाठी मुळात काय करावं? चोड्या, अतिशय योग्य प्रश्न विचारलास. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देखील मी देईन, पण शब्दातून नाही, प्रात्यक्षिकातून देतो. थांब. त्याआधी आपण वटवृक्षाकडे जाऊया. आमचे 3 भक्त आमची वाट बघतायत. ते एकमेकांच्या उरावर बसण्याआधी आपल्याला पोचायला हवं. चल, झप 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 पाय उचल. चल चल चल. तुम्हा दोघांना शेवटचं समजावून सांगतोय, निक्षून सांगतोय, निघून जा इकडनं. ए बाळा, जा ना आपल्या घरी. गुमान आपली पिढी सांभाळ. तुझे कान किटलेत माझे, कळलं ना? आणि नाही गेलो तर ए क्या हो रहा है उधर? क्या हो रहा है उधर? काय रे, का गुरगुरतायत एकमेकांवर? स्वामी, स्वामी, बरं झालं तुम्ही आलात. ह्या दोघांना मी हयात असताना तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून घ्यायची हौस झाली आहे. हो स्वामी, त्यांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय. स्वामी, मी असताना तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त दुसरा कोण असू शकतो स्वामी? सांगा सांगा स्वामी यांना, सांगा स्वामी यांना, समजावून सांगा. स्वामी, हा परस्पर ठरवूनच मोकळा झाला की हाच श्रेष्ठ स्वामी भक्त आहे म्हणून. पण स्वामी, तुम्हाला तर माहितीच आहे की खरा श्रेष्ठ भक्त कोण आहे ते. स्वामी, आपली सेवा करायची संधी मला मिळावी असं मनापासून वाटतं. पण आता तुम्हीच ठरवा, हा मान कुणाला द्यायचा ते. हा, मग सांगा तर स्वामी, आपला सर्वश्रेष्ठ भक्त कोण? सांगा ना. अरे, ते एवढ्यात कसं काय ठरवता येईल? अरे, आमचा श्रेष्ठ भक्त निवडणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? अस्सल सोनं निवडायचं म्हणजे ते कसोटीला उतरायला हवं. तुम्हाला सुद्धा परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल. बोला, आहे का? बोल. परीक्षा? परीक्षा काय रे, परीक्षेचं नाव काढल्यावरच हडबडलात का? परीक्षा द्यावीच लागेल. अरे, प्रभू रामचंद्रासाठी हनुमंतांनी अख्खा द्रोणागिरी उचलून आणला. आणि तुम्ही नुसत्या परीक्षेने हडबडलात, कळपटून गेलात. नाही स्वामी, नाही नाही नाही, आमची तयारी आहे, आमची तयारी आहे परीक्षेला. हो स्वामी, मी तयार आहे. वय वय, आम्ही दिवस रात्र एक करू. तुमच्यामध्ये आमचा सर्वश्रेष्ठ भक्त ठरण्यासाठी चुरस आहे ना? ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला एक कृती करावी लागेल. त्या कृतीसाठी आम्ही तुम्हाला 7 दिवस देऊ. ज्याची कृती आम्हाला सर्वाधिक पसंत पडेल तो सर्वश्रेष्ठ भक्त ठरेल. त्याला नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळेल. बोला, आहे का? बोल. चालेल चालेल स्वामी, माझी तयारी आहे, मला मान्य आहे, मी लगेचच कामाला लागतो. चल चल चल. स्वामी, मलाही मंजूर आहे. स्वामी, मी जे काही करणार आहे त्याला तुमच्या आशीर्वादाची लई गरज आहे. तो असू द्या.
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भास्कर, अरे भास्कर, अरे ये ना निवृत्ती. हा, अरे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काय करायचं ठरवलंस? अरे नुसताच हसतोयस. आणि तुला माहितीये का, तो गणेश सावकार आणि तो सदाशिव हलवाई दोघं अगदी कंबरड कसून कामाला लागलीत. सावकार तर म्हणे स्वामींची मूर्ती तयार करतोय आणि तो सदाशिव हलवाई वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवतोय. आणि काय रे, तू काय करणार आहेस गड्या? अरे कामाचा गाजावाजा केला म्हणजेच काम होतात असं काही असतं का? त्यांना जे काही करायचंय, ज्या पद्धतीनं करायचंय त्यांना करू दे की. मला जे काही करायचंय ना ते स्वामी माझ्याकडून करून घेतील. म्हणजे अरे असं कोड्यात कशा पायी बोलतोय? मला समजन असं बोल. अरे आपल्या प्रत्येक कामाचा डंका पिटायलाच हवा का? गप राहूनही काम होतात की. मला जे काही करायचंय ना ते मला माहितीये आणि ते मी करणारच आहे. अरे पण तू एकट्यानेच करणार भाई? आम्ही आहोत की मदतीला. अरे स्वामींची कृपा म्हणून तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. पण मला काय वाटतं, हे काम मी एकट्यानं करावं आणि तेच बरोबर राहील. माझ्या जे काही मनात आहे ना ते मी एकट्यानं करून दाखवलं हीच तर खरी कसोटी आहे. म्हणूनच म्हणलं तू भलता जिद्दी आहेस. हा, चालू द्या बरं. राम राम. राम राम. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. काय गणेशा, इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतास? नाही, लक्षात आलंय माझ्या, स्वामींची मूर्ती तयार करायला घेतलीस नाही का तू? बरीच माहिती आहे माझ्याबद्दल तुला. अरे जर एवढी माहिती आहे तर विचारतोस कशाला? आणि सदाशिवा, माझा वेळ, माझी मेहनत हे सगळं सत्कारणी लागणार आहे. अरे पण तुझं काय? तू एवढ्या रात्रीचा काय करतोयस? फुकट जाणार आहे सगळं, सगळं फुकट जाणार आहे. अरे एवढ्या रात्रीपर्यंत हे जे मिठाई जे बनवतोयस ना, हा सगळा वेळ वाया जाणार आहे. फुकट जाणार आहे? वेळ वाया जाणार आहे? काय म्हणायचंय का तुला? अरे ह्या अशा मिठाया करून तू स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त आहेस हे सिद्ध करू शकणार आहेस का? अरे हे सिद्ध होणारच आहे ते. अरे ह्या तुझ्या अशा मिठाया खाऊन स्वामी खुश होतील असं वाटतं का तुला? स्वामी म्हणजे तुला लहान पोर वाटलं का रे? हा, त्याविषयी एक काम कर. काय? माझा एक ह्या खुळसट कल्पना डोक्यातनं काढून टाक. काहीतरी वेगळा विचार कर. हो ना? मग अशी मूर्ती बनवून स्वामी तुझ्यावरती खुश होतील असं तुला वाटतं का रे? अरे अलबत खुश होणारच आहे, बघशीलच तू. हो ना? मग तेही तुला वेळ आल्यावर समजेल. कळलं? पण मला मात्र तुझं वाईट वाटतं रे बाबा. माझं वाईट? एवढी छान मूर्ती तयार करतोयस पण काडीची अक्कल नाही रे तुला. अरे गेली कित्येक वर्ष तू स्वामींची सेवा करतोयस ना, मग आपल्या ईश्वराच्या मनात काय आहे हे तुला साधं गणित समजत नाही का रे? माझा ऐक, वेळ वाया घालवू नकोस आणि हा मूर्तीचा नाद सोड. त्यामुळे काय होईल माहितीये? काय होईल? त्यामुळे तुझा वेळही वाचेल आणि तुझ्या त्या तिजोरीमध्ये पैसाही भरपूर शिल्लक राहील. आता तुझ्याकडनं शहाणपण शिकावं एवढी वाईट वेळ आली नाही माझ्यावर. मी तेच करणार. तू तुझं काय ते बघ. हो ना? मग मीही मला पाहिजे तेच करणार. मलाही तुझ्याकडनं शहाणपणा शिकायचा नाहीये. अरे अरे सदाशिवा, आपण दोघांबद्दलच बोलतोय. त्या भास्कर बद्दल काय? याची काय करायचंय आपल्याला? अरे बाबा, तू काय करतोय, कुठं जातोय, काय ठाऊक आहे का? नाही बाबा, मला तर काय ठाऊक नाही. ठाऊक नाही? अरे बाबा, आपल्याला ठाऊक असायला हवं. हा, तू भास्कर सकाळी उठून कोणालाही काही न सांगता गुपचूप काम करतोय. कसलं? अरे बाबा, हेच तर आपल्याला कळायला हवं. अरे पण का? अरे असं कसं? आपण जे करतोय ते आपलं एकमेकांचं माहित आहे, त्याचं आपल्याला काहीच माहित नाहीये. तेव्हा उद्या सकाळी
आपण त्याच्यावर पाय ठेवायची. त्याने काय होणार आहे? अरे तू काय करतोय, कुठे जातोय, आपल्याला कळेल ना. अरे हा, बघ कधीतरी तुझ्या सुपीक डोक्यातनं एखादी चांगली कल्पना बाहेर पडते बरं का. सदाशिवराव नेहमीच. तर उद्या सकाळी ठरलं. चला आता. चला. हो सदाशिवराव, आपण त्या भास्करला जाऊन विचारूया का? काय त्यांनी नक्की ठरवलंय काय? अरे बाबा, आपण त्या भास्करला विचारलं की तू नक्की काय ठरवलंयस, कशा पद्धतीने स्वामींना प्रसन्न करणार आहेस, असं सरळ उत्तर देईल तो. तर मग आता नक्की करायचं काय? करायचं काय? काल रात्री आपलं काय ठरलं होतं? काय? आज सकाळपासून त्या भास्करच्या मागावर राहायचं. तो काय करतोय, कशा पद्धतीचं कार्य करतोय आणि स्वामींना प्रसन्न करून घेतोय हे पाहायचं ठरलं होतं ना. हे मात्र नामी आहे. मग आपण त्याच्या मागावर राहू, नाहीतरी तो भिकारडा भास्कर करून करणार काय? स्वामींची मर्जी तर आपणच जिंकणार. आपणच जिंकणार. आणि एक खरं सांगू का, स्पर्धा ही की नाही दोन बरोबरींच्या माणसांमध्ये असावी लागते. खरंय. मग नाहीतर तो भिकारडा भास्कर आपल्या पंक्तीलाही बसू शकत नाही. चला मग आपण त्याच्या मागावर जाऊयात. हो, चला चला चला. अरे नमस्कार भास्कर दादा. स्वामी ओम. सोळ्या, मनात घोळतंय तुझ्या काहीतरी. काहीतरी विचारायचंय, सांगायचंय. बोल बोल, नाही तर झोप नाही यायची तुला. काही नाही स्वामी. अहो, गणेश, सदाशिव आणि भास्कर तिघही अगदी जोरदार तयारीला लागले, तर इतकंच सांगायचं होतं. ठाऊक आहे आम्हाला. पाहायचं आता त्यांच्यात सरस कोण ठरतंय ते पाहायचं. हा भास्कर इथे येऊन करतो तरी काय? हा झोपडून जाऊन विशेष करतोय तरी काय? पण काय माहिती असतं काय शिवराव, आता आपल्याला काहीच करता येणार नाही. तो भास्कर आतमध्ये आहे ना, त्याला बाहेर जाऊन दे. तू गेला ना की आपण जाऊ आणि ह्याने विचारू काय. चला तोपर्यंत लपून राहू. चल. कुणी आहे का घरात? तू आता आला होता तो भास्करच होता ना? हो. कशाला आला होता? पण तुम्ही कोण? आम्ही त्यांचे मित्र. पण आम्हाला एक सांगा, तो भास्कर इकडे कशासाठी आला होता? तसं काय खास नाहीये. इथे येऊन करतो तरी काय? आमच्याकडे येतात ते, आमच्यावर गप्पा मारतात ते, आणि काय आम्ही काय देऊ ते खायला, ते खाताना निघून जातात ते. खूप भला माणूस आहे हो तुमचा मित्र. काय हे सदा हो, डोंगर पोखरून उंदीर निघाला. उगाच त्या भास्करला आपण घाबरत होतो. मग आपला वेळ वाया घालवतोय. याचा अर्थ असा, या भास्करला घाबरण्यात काहीही अर्थ नाहीये. स्वामी, तुमचं स्वागत आहे. या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये मी आपली सुंदर अशी मूर्ती बनवून घेतली आणि त्या मूर्तीची या चंदनाच्या देवरात प्रतिष्ठापना केली. हीच मूर्ती आपणास दाखवायची आहे. छान, अप्रतिम.
एवढ्या कमी कालावधीत आमची उत्कृष्ट मूर्ती बनवली आहेस तू. स्वामी तुम्हाला आवडली ना मूर्ती? आवडली ना? मग सांगा स्वामी, मीच तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त ना? हा? अरे एवढा घायकुतीला काही येतोयस? अरे सदाशिवानी काय केलंय, भास्करांनी काय केलंय ते आम्हाला पाहू द्या. त्यानंतर आपण ठरवूया आमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण. ऐकलेस? ऐकलेस स्वामींचे प्रशंसेचे बोल ऐकलेस? अरे स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच, यात तीळ मात्र ही शंका नाही. स्वामी, मी वेगळ्या पद्धतीची मिठाई तयार करून आणली. साजूक तूप, सुकामेवा हे सगळे पदार्थ यात वापरले आणि हा लाडू तयार केलेला. स्वामी, माझ्या कौशल्याने मी हे सगळं तयार केलंय. आपण हा लाडू निदान चाखून तरी पाहावा. बहुत खूप. वाह सदाशिवा, अरे तू बनवलेली मिठाई दृष्टीला आणि जिभेला दोन्हींना मोह वाटणारी आहे. वा 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 वा, बहुत खूप. अरे मिठाई बनवावी तर तूच. वा. म्हणजे स्वामी, सगळ्यात श्रेष्ठ भक्त मीच ठरणार. ते एवढ्यात कसं काय ठरवता येईल? भास्करांनी काय केलेलं आहे ते पाहिल्यानंतरच ते कळेल, हो की नाही? हो हो. चला आपण भास्कराकडे जाऊया. चला. हॅलो. पाहिलंस स्वामींना माझी मिठाई किती आवडली ते? तेव्हा सर्वश्रेष्ठ भक्त मीच ठरणार. चल भास्करकडे जाऊयात. भास्करा, आता तुझी पाळी. सांग, तू आमच्यासाठी काय केलंय? स्वामी, मी फार काही वेगळं केलं नाही. गुरु म्हणून तुम्ही मला जे काही अनमोल ज्ञान दिलं ते या 7 दिवसात मी या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. अहो, या लोकांना काहीच ठाऊक नव्हतं. मी यांना नामस्मरणाचं महत्व पटवून दिलं. तुमच्या असंख्य लीला सांगितल्या, तुमचे विचार यांना पटवून दिले. स्वामी, तुमच्या खूप गोष्टी सांगितल्या हो आम्हाला भास्कर दादांनी. कसं बोलावं, कसं जगावं काय बी कळत नव्हतं बघा स्वामी. स्वामी, मी फक्त वाहक आहे स्वामी. आपल्याकडून जे काही मला मिळालं ते अशा लोकांपर्यंत पोहोचवणं हे मी माझं कर्तव्य मानतो. हो, हे सगळे लोक स्वामीमय झालेत. अहो, या लोकांना तुमची गोडी लागली. शाबास भास्कर. आम्हाला जे अभिप्रेत होतं ते फक्त तुलाच कळलं. अरे ज्या लोकांना स्वामी म्हणजे काय, कोण, कसे याचा गंधही नव्हता, त्यांना तू स्वामीमय करून टाकलंय. आमचे विचार, आमची तत्व ही त्यांना आचरणात आणायला लावली आहेस. अरे आमचे विचार जाणून ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुझ्याकडून घडलंय. त्यांना नामस्मरणाचं महत्व तू समजावून सांगितलंय. हा खरा शिष्य. तुझं कौतुक वाटतं आम्हाला. स्वामी, आता जाहीर करून टाका ना, आमच्यातला सर्वश्रेष्ठ भक्त कोण? काय रे, तुम्हाला फार घाई झालीये काय? तुम्हाला जाणून घ्यायचंय सर्वश्रेष्ठ भक्त कोण? ठीक आहे, ऐका. आमचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे भास्कर. कारण आम्हाला जे अभिप्रेत होतं ते त्याने बरोबर ओळखलं. स्वामी म्हणजे कोण, काय, कसे आहेत याची ज्यांना जाणीवही नव्हती
त्यांना स्वामीमय करून सोडलं त्यांनी.